एकीकडे एका ठरावासाठी लाखो रुपयांची बोली ठरत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 30 दूध संस्थांनी गोकुळ निवडणुकीकडे सपशेल पाठ फिरवले आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. सुमारे 30 संस्थांनी ठराव दाखल करण्यासाठी रीतसर पत्र मिळूनही आपला ठराव दाखलच केलेला नाही. ज्या निवडणुकीत एका मतासाठी गाव पातळीवर एवढं राजकारण होते, तिथे या संस्थांनी मतदान प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? दुसरीकडे 56 संस्था अशा आहेत ज्यांनी दोन्ही गटांना खुश करण्यासाठी दुबार ठराव दिले आहेत. आजच्या विशेष राजकीय विश्लेषणात आपण या सुमारे 30 संस्थांच्या सायलेंट भूमिकेचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातून कोल्हापूरच्या बदलत्या राजकारणाची एक नवी दिशा समोर येते. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सर्वात आधी आपण आकडेवारीने वस्तुस्थिती समजून घेऊया. गोकुळ निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच बुधवार म्हणजे 1 जुलै रोजी पूर्ण झाली. सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे हे ठराव सादर करणे बंधनकारक असते. पण धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सुमारे 30 संस्थांनी या कार्यालयाकडे आपले ठराव सादर केलेले नाहीत. याचा सरळ अर्थ असा की या 30 संस्था आता गोकुळच्या आगामी निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. आता हे तालुके बघा, या सर्वाधिक संस्था या हातकणंगले आणि शाहूवाडी तालुक्यातील आहेत. आता या संस्थांवर नजर टाकूया. शाहूवाडीमधील 6 संस्था, हातकणंगलेमधील 6 संस्था, पन्हाळा 4 संस्था, शिरोळ 4 संस्था, आजरा 3 संस्था, भुदरगड 3 संस्था, चंदगड 2 संस्था आणि करवीर 1 संस्था. राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह असलेल्या शाहूवाडी आणि हातकणंगलेमध्ये सर्वाधिक संस्थांनी ठराव न देणे हा केवळ योगायोग आहे का यामागे काही मोठे राजकीय गणित आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. या संस्थांच्या अलिप्तपणाकडे जाण्यापूर्वी एका दुसऱ्या रंजक प्रकारावर नजर टाकूया. जिल्ह्यातील तब्बल 56 संस्थांनी दुबार ठराव दाखल केलेले आहेत. दुबार ठराव म्हणजे काय, तर गावातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांना ठराव लिहून देणे. गावातील पुढाऱ्यांना नाराज करायचे नाही. सत्ताधारी गटाच्या नेत्यालाही बरं वाटलं पाहिजे आणि विरोधी गटाच्या नेत्यालाही वाईट वाटता कामा नये, या मानसिकतेतूनच या 56 संस्थांनी दोन्ही बाजूंनी ठराव दिले आहेत. पण कायद्याच्या कचाडे हे चालत नाही. या दुबार ठराव दिलेल्या 56 संस्थांना येत्या सोमवारपासून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून रीतसर नोटिसा जाहीर केल्या जाणार आहेत. म्हणजेच एका बाजूला 56 संस्था नेत्यांना खुश करण्यासाठी डबल गेम खेळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुमारे 30 संस्थांनी थेट निवडणुकीतून एक्झिट घेतली आहे. का? याच कारणाचा शोध सकलमने घेतला. या 31 संस्थांमागील नेमकं कारण काय याचा शोध घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी यापैकी काही संस्थांच्या चेअरमन आणि संचालकांशी थेट संपर्क साधला. कॅमेरा समोर बोलायला ते तयार नव्हते, पण त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर जी कारणे सांगितली आहेत ती कोल्हापूरच्या राजकारणाला अंतर्मुख करायला लावणारे आहेत. आपण या कारणाचे सविस्तर राजकीय विश्लेषण करूया. कारण क्रमांक 1, कोणत्या नेत्याला ठराव द्यायचा यावरून वाद. बहुतांश दूध संस्थांमध्ये संमिश्र संचालक मंडळ असते. काही संचालक हे विद्यमान सत्ताधारी गटाचे समर्थक असतात, तर काही विरोधी गटाचे. ठराव कोणाच्या नावे करायचा यावर एकमत होऊ शकले नाही. दोन्ही गटांनी ताणून धरले. जर ठरावासाठी मतदान घेतले तर सोसायटीत कायमस्वरूपी गटबाजी निर्माण होईल, या भीतीने बऱ्याच संस्थांनी ठरावच नको अशी भूमिका घेतली. कारण क्रमांक 2, या पैशाच्या लफड्यातच पडायला नको. हे सर्वात महत्वाचे कारण आहे. आजकाल गोकुळचा ठराव म्हणजे लाखो रुपयांची उलाढाल अशी एक प्रतिमा तयार झाली आहे. अशा वेळी जो ठरावधारक बनतो त्याच्यावर आपोआपच पैसे घेतल्याचा संशय घेतला जातो. आपण प्रामाणिकपणे सोसायटी चालवतो, मग विनाकारण आपल्यावर भ्रष्टाचाराचा शिंतोडा कशाला, या भावनेतून अनेक प्रामाणिक आणि जुन्या जाणत्या संचालकांनी या प्रक्रियेतून अंग काढून घेतले आहे. कारण क्रमांक 3, सोसायटी अंतर्गत वाद कशाला. दूध सोसायटी ही गावच्या अर्थकारणाचा कणा असते. रोज शेतकऱ्यांना तिथे दूध घालायला यावे लागते. केवळ गोकुळच्या एका ठरावावरून जर संचालकांमध्ये हाणामारी किंवा कायदेशीर वाद सुरू झाले तर त्याचा थेट फटका सोसायटीच्या दैनंदिन कामकाजाला बसतो. अनेक चांगल्या चालणाऱ्या सोसायट्या राजकारणामुळे डबघाईला आल्याची उदाहरणे जिल्ह्यामध्ये आहेत. हे टाळण्यासाठी काही शहाण्या संचालकांनी निवडणुकीत भाग न घेणेच पसंत केले. कारण क्रमांक 4, गावात आपापल्यात कशाला भांडायचे. गाव पातळीवर नातीगोती आणि भावकीचे राजकारण खूप गुंतागुंतीचे असते. गोकुळची निवडणूक ही जिल्ह्याची असली तरी त्याची ठिणगी गावात पडते. वरचे नेते त्यांचे राजकारण करून नंतर एकत्र येतात, पण गावात मात्र कायमची दुश्मनी तयार होते. ही जाणीव आता गावाकडच्या कार्यकर्त्यांना होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नेत्यांसाठी गावात आपल्यातच कशाला भांडायचे हा अत्यंत परिपक्व विचार यामागे दिसून येतो. आता हे सर्व विश्लेषण पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट करणे तर गरजेचं आहे.
आमच्या चॅनलने या सुमारे 30 पैकी बहुतांश संस्थांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून ही कारणे शोधली आहेत, पण सर्वच्या सर्व संस्थांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे उरलेल्या काही संस्थांची कारणे वेगळीही असू शकतात. उदाहरणार्थ, काहींचे ऑडिट पूर्ण नसेल, काहींच्या कायदेशीर अडचणी असतील किंवा काहींचे जुने वाद प्रलंबित असतील. त्यामुळे प्रशासकीय त्रुटींमुळे काही संस्थांना ठराव दाखल करता आला नसावा ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. पण राजकीय अलिप्तता हे यामागील एक प्रमुख कारण नक्कीच आहे. तर मंडळी, गोकुळच्या निवडणुकीत 56 संस्थांचा दुबार ठराव आणि सुमारे 30 संस्थांचा थेट बहिष्कार हे दोन्ही आकडे आपल्याला बरंच काही सांगून जातात. एकीकडे राजकारणात सामदाम दंडभेद वापरून सत्ता मिळवण्याची स्पर्धा शिगेला पोचलेली असताना गावातील शांतता टिकवण्यासाठी आणि स्वतःवर डाग लागू न देण्यासाठी काही दुसंस्थांनी उचललेले हे पाऊल कोल्हापूरच्या राजकारणाला नवी दिशा देणार आहे का? काही फक्त या निवडणुकीपुरती मर्यादित असलेली रणनीती आहे, हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? या 31 संस्थांनी निवडणुकीकडे पाठ फिरून योग्य निर्णय घेतलाय की त्यांनी मतदान करून आपला हक्क बजायला हवा होता? तसेच एका ठरावासाठी जो पैशांचा पाऊस पडतो त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची आम्ही दखल घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.